नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की रोजच्यासाठी मेकअप कसा करायचा? म्हणजे जो आपला डेलीसाठी जो आपल्याला एकदम असा सटल असा मेकअप पाहिजे असतो, तो मेकअप कसा करायचा? आज मी जो तुम्हाला मेकअप दाखवणार आहे, तो मी स्वतः रोज करते आणि एकदम सटल असा बेस पाहिजे असतो, जर रोज मेकअप वगैरे करायचा असेल तर. आणि हा जो मेकअप आहे, तो ज्या कॉलेज गोईंग मुली आहेत, त्यानंतर ज्या हाउसवाईफ्स आहेत आणि ज्या ऑफिस गोईंग आहेत, सर्वांनाच हा खूप युजफुल ठरणार आहे. सो डोंट फॉरगेट टू वॉच दिस व्हिडिओ अंटिल द एंड. लेट्स स्टार्ट देअर. सो मी माझा चेहरा ऑलरेडी प्रेप करून घेतलाय. जर तुम्हाला चेहरा मेकअपच्या आधी प्रेप कसा करायचा हे बघायचं असेल, तर मी जस्ट या व्हिडिओच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो चेक करू शकता माझ्या आयडीवर जाऊन. सो वी आर गोइंग टू अप्लाय द प्रायमर. हे ना प्रायमर मी मिनिसोमधून घेतलेलं लिटरली. पण फक्त जर तुम्ही हे प्रायमर जरी अप्लाय केलं ना, तर हा एवढा चांगला ग्लो देतो ना. हे बघा, फक्त प्रायमर लावलंय मी. And always don't forget your neck. Whatever product we are using on our face, you have to make sure you are using the same product on your neck as well and your ears too. तर आपण आज फक्त कन्सिलरने मेकअप करणार आहोत. सो यूज अ लिल बिट ॲट हिअर, अ लिल बिट ॲट हिअर. अगदी डॉट डॉट यूज करते मी, कारण अगदी सटल ठेवायचा आहे बेस. And that's it. Take any damp beauty blender and start blending it. आपल्याला या डिरेक्शनने आणि या डिरेक्शनने ब्लेंड करायचंय. ओके. आणि हा जो वरचा पार्ट आहे रिमेनिंग, हा आपण सगळ्यात एंडमध्ये करणार आहोत, जेव्हा हे पूर्ण ब्लेंड होईल तेव्हा. सी. अँड दॅट्स इट. आपण जसं नवीन कपडे वगैरे घातल्यावर आपल्याला जेवढं कॉन्फिडंट वाटतं ना, तेवढंच जर आपण चांगलं दिसत असू, जर आपला मेकअप वगैरे व्यवस्थित असेल, तर आपल्याला ना एक वेगळाच कॉन्फिडंट येतो. सो इट्स अ व्हेरी बेसिक मेकअप एनीवन कॅन डू. Okay, after that we are going to set this with the setting powder. So after this we are going to use a blush. And that's it. आपल्याला खूपच नॅचरल ठेवायचं आहे, त्यामुळे मी अगदी थोडी थोडी क्वांटिटीमध्ये घेते. Next step is eye makeup. So I'm going to take any nude shade which will look very natural on your skin. So take any shade and blend it well. अगदी व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. Makeup is basically all about just blending.
जेवढं तुम्ही ब्लेंड कराल ना तेवढं ते छान दिसतं. सेम या साईडने पण करून घ्यायचंय. हा तर मी सर्वात जास्त यूज केलेला शेड आहे आजपर्यंतचा. येस, आणि सेम शेड तुम्हाला थोडा अंडर आय खाली पण अप्लाय करून घ्यायचा आहे, अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन. Take a little bit shimmery shadow and place it here and here too. Those who like to do the eyeliner, I have these pens. जर तुम्हाला क्विक कुठेतरी जायचंय आणि आयलाइनर यूज करायचंय तरी पण देन यू कॅन गो विथ दिस, ज्याला दोन्ही साईडला टिप्स असतात. एका साईडला ना असं शार्प टिप आहे आणि एका साईडला टिप आहे ज्याच्यावर तुम्हाला असा स्टॅम्प दिसेल. तर यामध्ये 2 पेन येतात, 2 साईडचे 2 टिप, राईट आणि लेफ्ट. सो दिस स्टॅम्प you just have to keep this on your eye corner and stamp it and then pull it towards your eye. Then you can just sharpen it or give a finished look with this side. Yes, and that's it. सेम आपण या साईडला पण करून घेऊया आता. येस, after that we are going to go with the mascara. लिप्स पण आपण न्यूडच ठेवणार आहोत. सो आय एम युजिंग दिस पेन्सिल विच इज अगेन फ्रॉम वेट अँड वाइल्ड. Then I have this lipstick. Then I'm topping it up with the gloss. हे सर्व ऑल डे लॉंग राहण्यासाठी आपण याला फिक्सिंग स्प्रेने सेट करणार आहोत. इयरिंग साठी माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. एक आहे हे आणि दुसरं आहे हे. आय थिंक आय विल गो विथ दिस. आपण लिटरली हा मेकअप लुक फक्त 10 मिनिट्समध्ये तयार केलाय. तर हा तुम्हाला आय होप की नक्कीच हेल्पफुल ठरेल.
आणि कसा वाटला हे पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. यापुढे आणखी असेच व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. सो डोंट फॉरगेट टू चेक इट अँड